नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपलं लेक्चर आहे 4 आणि लेक्चर कशाचं आहे तर आपण आजकाल 9वीचा वर्ग बघतोय आणि 9वीच्या वर्गातलं सेट हा लेसन बघणार आहे। या आधीचे लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघून घ्या। आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 बघणार आहे। पण त्याआधी अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच कळेल। तर चला चालू करू आपण प्रॅक्टिस सेट 1.2। प्रॅक्टिस सेट 1.2 मधला फर्स्ट क्वेश्चन आपण आता बघणार आहे। आता फर्स्ट क्वेश्चन काय दिलेले आहे बघा, डिसाइड विच द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट। म्हणजे खाली दिलेले तुम्हाला जे सेट्स आहेत ते कुठले सेट इक्वल आहेत आणि कुठले सेट इक्वल नाहीयेत हे तुम्हाला सांगायचं आहे। जस्टिफाय युअर आन्सर्स म्हणजे तुमच्या आन्सर्स मध्ये तुम्हाला लिहायचं आहे। आता इक्वल सेट म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। तर फर्स्ट एक्झाम्पल बघू आपण, जेणेकरून तुम्हाला समजेल। आता इथे आपल्याला 3 दिलेले आहेत, 3 सेट दिलेले आहेत आणि ते 3 सेट एकमेकांना इक्वल आहेत का नाही हे आपल्याला बघायचं आहे। आता फर्स्ट एक्झाम्पल बघा, म्हणजे पहिला जो सेट दिलेला आहे तो काय दिलेला आहे तर फर्स्ट a इज इक्वल्स टू काय दिलेले बघा, x सच दॅट 3x - 1 इज इक्वल्स टू 2 हा आपल्याला सेट दिलेला आहे। आता अशा वेळेला आपल्याला काय करायला लागतं तर x ची व्हॅल्यू फाइंड करून घ्यायला लागते। का तर आपल्याला इथं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल दिलेलं आहे। आता बघा 3x - 1 इज इक्वल्स टू 2 दिलेले। आता हा जो -1 होता तो काय होतो अपोजिट साइडला, म्हणजे इक्वल साइडच्या पलीकडे गेला तर तो पॉझिटिव्ह होतो। म्हणजे इथं काय होणार आहे आपलं 3x इज इक्वल्स टू 2 + 1 म्हणजेच x इज इक्वल्स टू हा 3x इथंच राहील, इथं आले 3। आता 3x इज इक्वल्स टू 3 मल्टिप्लाइडला गेल्यानंतर इथं मल्टिप्लाइड होता, इकडे गेल्यानंतर डिवाइड मध्ये जाईल, म्हणजेच x इज इक्वल्स टू 3/3 म्हणजेच x इज इक्वल्स टू आन्सर किती आलेले आपलं 1। आडवा भागाकार पद्धत 1 जा 1 जा। आता या ठिकाणी बघा इथं आपण आडवा भागाकार पद्धत वापरलेली आहे, त्याच पद्धतीने इथं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल कसे सोडवायचे ते बघितलेले आहे। हे जर बेसिक व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर आपण गणिताचा बेस ही आपली प्लेलिस्ट आहे आणि त्या प्लेलिस्ट मध्ये आपण गणिताशी रिलेटेड असणाऱ्या, म्हणजे ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत बेसिक, त्याच्याशी रिलेटेड असणारे जे व्हिडिओ आहेत आपण त्या प्लेलिस्ट मध्ये टाकलेले आहेत आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तीही एकदा चेक करा, जेणेकरून तुमच्या ज्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतील तर त्याही क्लिअर होतील। तर बघा आता x इज इक्वल्स टू काय आलेलं आहे इथं 1 आलेलं आहे। म्हणजेच जो सेट आहे आपला, म्हणजे a इज इक्वल्स टू सेट मध्ये लिस्निंग मेथड मध्ये जर लिहिलं तर a इज इक्वल्स टू काय असलं आपलं 1 असणार आहे। याला नंबर 1 देऊया आपण, ठीक आहे। आता दुसरं एक्झाम्पल बघा, म्हणजे त्यातलंच दुसरं सम दिलेलं आहे, जे आपल्याला तिन्ही जे इक्वेशन्स आहेत म्हणजे तिन्ही सेट आहेत ते इक्वल दाखवायचे आहेत। तर आता दुसरं दिलेलं आहे त्यात आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, b इज इक्वल्स टू सेट ऑफ b इज इक्वल्स टू सच दॅट x इज अ natural number but x is neither prime or nor composite। आता बघा x हा असा नंबर आहे की तो नॅचरल नंबर आहे पण नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट, म्हणजे तो प्राईम नंबर पण नाहीये आणि कॉम्पोजिट नंबर पण नाहीये। आणि असा जो नंबर आहे तो काय असतो तर x इज इक्वल्स टू काय असणार आहे आपला 1 असणार आहे। म्हणजे सेट b इज इक्वल्स टू काय असणार आहे लिस्निंग मेथड मध्ये तर 1 असणार आहे, ठीक आहे। तर त्याच पद्धतीनं तिसरे एक्झाम्पल बघितलं आपण, तर तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, c इज इक्वल्स टू सेट ऑफ x सच दॅट x बिलॉंग्स टू n and x लेस दॅन 2। आता याचा अर्थ काय होतो बघा, x हा नॅचरल नंबर आहे, बिलॉंग्स टू n म्हणजे नॅचरल नंबरचा जो सेट आहे त्यातला एक नंबर आहे। पुढे काय सांगितलेलं आहे x लेस दॅन 2 म्हणजे तो 2 पेक्षा लहान असला पाहिजे। आता नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1 पासून, ठीक आहे 1 2 3 4, पण 2 पेक्षा लहान असणारा नंबर काय आपला तर 1 आहे। म्हणजे सी सेट मध्ये काय येणार आहे आपला लिस्निंग मेथड मध्ये लिहिलं तर 1 येणार आहे, म्हणजे नंबर 3। आता नंबर 1 नंबर 2 आणि नंबर 3 जर आपण बघितलं तर तिन्ही सेट मधले जे इलेमेंट्स आहेत ते इलेमेंट्स काय आहेत आपले इक्वल आहेत। म्हणून आपण लिहिणार आहे इथं फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड काय असणार आहे तर a is equals to b is equals to c because all elements are equal in sets, ठीक है।
हे होतं आपलं फर्स्ट एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 2 बघतोय आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. डिसाइड वेदर सेट ए अँड सेट बी आर इक्वल सेट ऑर नॉट. आपल्याला सेट ए आणि सेट बी दिलेले आहे, ते दोन्ही इक्वल आहेत की नाही हे परत एकदा आपल्याला सांगायचं आहे. गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर्स. आता बघा, फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल, जे आपल्याला रूल मेथड मध्ये दिलेले आहेत ते आपल्याला लिसनिंग मेथड मध्ये कन्वर्ट करावे लागतील आणि त्याच्यानंतर आपण डिसाइड करणार की ते दोन्ही इक्वल आहेत किंवा नाही. तर आता बघा, फर्स्ट जो सेट दिलेला आहे आपल्याला, लेट ए इज इक्वल्स टू काय सांगितलेलं आहे, इव्हन प्राईम नंबर. आता इव्हन प्राईम नंबर मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले तुम्हाला की इव्हन प्राईम नंबर हा एकच नंबर आहे जो आहे 2, जो इव्हन पण आहे आणि प्राईम मध्ये पण येतो. त्याच्यामुळं 2 हा एक असा एकमेव नंबर आहे जो इव्हन प्राईम नंबर आहे. म्हणजे सेट ए इज इक्वल्स टू काय असणार आहे बघा, तर 2 असणार आहे. ह्याला नंबर 1 दिला. दुसरा आपला सेट दिलेला आहे बी. आता बी मध्ये काय सांगितलेलं आहे, एक्स सच दॅट 7x-1 इज इक्वल्स टू 13 दिलेलं आहे. मग अशा वेळेला आपल्याला काय करायला लागतं, तर एक्स ची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यावी लागेल, म्हणजे लिसनिंग मेथड मध्ये राईट करताना. म्हणजेच बघा, 7x-1 इज इक्वल्स टू 13 आलेलं आहे. म्हणजे 7x इज इक्वल्स टू 13 + 1. का तर हा जो मायनस होता तो इकडे अपोजिट साईडला गेल्यानंतर प्लस होतो, म्हणजे 13 + 1 आलेले आहेत. म्हणजे 7x इज इक्वल्स टू 14 आलेले आहेत. आता 7 हा मल्टिप्लाइडला होता, अपोजिट साइड म्हणजे इक्वल साइडच्या अपोजिटला गेल्यानंतर तो डिवाइड मध्ये जातो. म्हणजेच x इज इक्वल्स टू काय असणार आहे, 14/7 असणार आहे. म्हणजेच x इज इक्वल्स टू काय असणार आहे, 2 असणार आहे. आडवा भागाकार पद्धत. 7 × 7 = 7 × 14 म्हणजे 7 म्हणजे 7, 7 × 2 = 14 आलेलं आहे. म्हणजेच x इज इक्वल्स टू किती आलेलं आहे, 2. म्हणजे सेट बी हा काय असणार आहे आपला, तर 2 असणार आहे. ह्याला नंबर 2 दिलं. आता फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड जर बघितलं तर ए सेट मध्ये एकच एलिमेंट आहे, तो आहे 2. दुसरा सेट बघितला बी, त्यात पण एकच एलिमेंट आहे, तो आहे 2. म्हणजेच इथं बघा, देअरफॉर ए इज इक्वल्स टू बी. कशावरून, from first and second in a set elements are same. बरोबर, म्हणजे दोघांच्या एलिमेंट जे आहेत ते काय आहेत, इक्वल आहेत आणि समान आहेत, म्हणून ते दोन्ही सेट काय असणार आहेत, इक्वल सेट असणार आहेत. क्वेश्चन नंबर 3 काय दिलेलं आहे बघा, तर which of the following sets are empty set और वाय. म्हणजे खाली दिलेले जे सेट्स आहेत ते एम्प्टी सेट आहेत का, आणि असतील तर का. आता बघा, फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे त्यात काय सांगितलेलं बघा, जर सेट ए इज इक्वल्स टू सेट ऑफ ए सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. आता बघा, नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1 2 3 4 ... आता आपण आधीही पण क्लिअर केले, नॅचरल नंबर कुठून सुरुवात होतात, तर 1 2 3 4 पासून सुरुवात होतात. पण आता इथे गिव्हन कंडिशन काय दिलेलं आहे, ए हा नॅचरल नंबर आहे पण स्मॉलर दॅन 0. आता स्मॉलर दॅन 0 म्हणजे काय, 0 पेक्षा जे छोटे नंबर्स असतात, जे -1 -2 -3 -4 हे असणार आहेत का नॅचरल नंबर, तर नाहीये. म्हणजे हा जो सेट असणार आहे, म्हणजे सेट इज इक्वल्स टू ए सेट हा काय असणार आहे आपला, नल असणार आहे. कारण नो वन एलिमेंट्स लेस दॅन काय असणार आहे, 0 इज अ नॅचरल नंबर. हे आपलं काय असणार आहे, इथं रिझन असणार आहे. म्हणजे नॅचरल नंबर मध्ये 0 पेक्षा कोणताही छोटा नंबर नसणार आहे. म्हणजे ए इज एन एम्प्टी सेट. ओके. आता नेक्स्ट बघा, b इज इक्वल्स टू सेट ऑफ x सच दॅट x² इज इक्वल्स टू 0 दिलेले आहे. म्हणजेच x² इज इक्वल्स टू 0 म्हणजे x इज इक्वल्स टू काय असणार आहे इथं, 0. म्हणजे सेट b मध्ये काय आलेलं आहे, 0 हा एक एलिमेंट आलेला आहे. दॅट्स वाय b इज नॉट अ एम्प्टी सेट. का तर त्यामध्ये काय आलेलं आहे, आपला एक एलिमेंट आलेला आहे, त्याच्यामुळे तो सेट हा नल सेट नसणार आहे. आता थर्ड वन एक्झाम्पल आपल्याला आहे, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, तर 5x - 2 इज इक्वल्स टू 0. म्हणजे c इज इक्वल्स टू x सच दॅट 5x - 2 इज इक्वल्स टू 0, कॉमा
x बिलॉंग्स टू n आणि जी x ची व्हॅल्यू येईल ती काय सांगितलेली आपल्याला नॅचरल नंबर आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. पण आता इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला कळेल की ती नॅचरल नंबर आहे किंवा नाही. म्हणजेच बघा 5x - 2 = 0 म्हणजेच 5x = 2 आलेले आहेत आणि x = 2/5. आता अपॉन मधले नंबर हे नॅचरल नंबर असणार आहेत का तर नाही. म्हणजे काय असणार आहे बघा 2/5 डज नॉट बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. दॅट्स वाय काय असणार आहे C इज अ एम्प्टी सेट. म्हणजे C = नल सेट. क्वेश्चन नंबर 4 बघतोय आपण आणि क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. तर राईट द रिझन्स विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाइट और इनफायनाइट. आता फायनाइट सेट आणि इनफायनाइट सेट म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि आता आपण बघतोय त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स. आता बघा फर्स्ट एक्झाम्पल जे दिलेलं आहे आपल्याला त्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर ए सेट ऑफ ए इज इक्वल्स टू सेट x such that x is less than 10, x is a natural numbers. म्हणजे सेट हा काय आहे आपला ए हा सेट असा आहे की तो लेस दॅन 10 असले पाहिजेत नंबर म्हणजे 10 पेक्षा छोटे नंबर असले पाहिजेत. पण कुठले नंबर्स आहेत एक्स इज इन नॅचरल नंबर्स म्हणजे जो सेट असणार आहे तो काय असणार आहे बघा 1 2 3 8 9 आणि 10 हा आपला काय झालेला आहे सेट ए झालेला आहे. पण आता या सेटमध्ये बघा तर नंबर जे आहेत ते काय आहेत आपले काउंटेबल नंबर आहेत म्हणजे ह्याचे नंबर आपण काय करू शकतो मोजू शकतो. म्हणजे सेट ए हा काय असणार आहे इज अ फायनाइट सेट. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघा तर यामध्ये काय सांगितलेलं आहे तर b इज इक्वल्स टू सेट ऑफ काय दिलेलं आहे y सच दॅट y इज लेस दॅन -1 म्हणजे -1 पेक्षा छोटे नंबर पाहिजेत. पण कुठले नंबर y इज अन इंटिजर नंबर म्हणजे जे नंबर लाईन वरती निगेटिव्ह लाईन राहते आपली त्यातले जे निगेटिव्ह नंबर्स असणार आहेत ते या सेटमध्ये येणार आहेत. म्हणजे b इज इक्वल्स टू काय असणार आहे बघा तर आपल्याला काय सांगितलेलं आहे तर आपण काय लिहिणार आहे डॉट 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 -4 -3 -2 आणि हे जे नंबर आहेत -2 पासून जे खालचे जे नंबर आहेत ते काय असणार आहेत -1 पेक्षा छोटे नंबर्स आहेत. पण ते कुठपर्यंत आहे ते सांगितलेले का आपल्याला की -10 -15 -52 असं काहीच सांगितलेलं नाहीये. म्हणजे हे जे नंबर आहेत ते नंबर काय आहेत आपले अनकाउंटेबल नंबर आहेत नंबर्स. दॅट्स वाय सेट इज इनफायनाइट सेट. कुठला सेट सेट बी इज म्हणजे सेट बी हा काय आपला इनफायनाइट सेट आहे. आता तिसरे एक्झाम्पल बघा तर काय सांगितलेलं आहे सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. आता 9वीच्या वर्गातील मुलांचा सेट. आता 9वीच्या वर्गातील मुलांचा सेट म्हणजेच काय तुम्हाला माहिती असतं की आपल्या क्लासमध्ये किती स्टुडंट्स आहेत 42 स्टुडंट आहेत 50 स्टुडंट्स आहेत 55 स्टुडंट्स आहेत. म्हणजे आपल्याला काय माहिती आहे नंबर ऑफ स्टुडंट्स माहिती आहेत म्हणजे तो काय झाला आपला फायनाइट सेट झाला. म्हणजेच इथं काय लिहिणार आहे बघा द क्लास 9 students are countable. That's why set C is a finite set. त्यामुळे हा सेट जो आहे जो काउंटेबल असतो तो काय असतो आपला फायनाइट सेट असतो. थर्ड वन एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे तर सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. आता विलेज मधल्या पीपलची जी संख्या आहे लोकसंख्या म्हणतो आपण पॉप्युलेशन ते आपल्याला माहिती असतं की एका गावामध्ये किती लोकसंख्या आहे. त्याच्यामुळं हे पण जे आहे सेट तो काय असणार आहे आपला काउंटेबल असणार आहे. त्याच्यामुळेच ह्या सेटला आपण काय म्हणणार आहे फायनाइट सेट असे म्हणणार आहे. द पीपल इन विलेज आर काउंटेबल. That's why set is a finite set. ठीक आहे. आता पुढचं बघा सेट ऑफ अ होल नंबर्स. आता होल नंबर्स कुठून स्टार्ट होतात आपले तर 0 1 2 3 4 डॉट 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 अप टू कितीपर्यंत सांगितलेले आपल्याला नाही सांगितलेले. म्हणजे सेम जर समजा डी इज इक्वल्स टू घेतलं तर इथं काय असणार आहे किंवा डब्ल्यू जर घेतलं तरी चालेल होल नंबरचा सेट आहे त्यामुळे डब्ल्यू इज इक्वल्स टू 0 1 2 3 डॉट 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 इनफायनाइट सेट म्हणजे आपल्याला काउंटेबल नाही. दॅट्स वाय द सेट इज अनकाउंटेबल.
देअरफोर डब्ल्यू इज अ काय असणार आहे आपला, तर इनफायनाईट सेट असणार आहे. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा, तर सेट ऑफ रॅशनल नंबर्स हा क्वेश्चन तुम्ही होमवर्कला घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी आपली एक्सरसाइज संपलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अजूनही तुम्ही तुमच्या मित्रांच्या पर्यंत व्हिडिओ शेअर करत नसाल तर मित्रांना शेअर करा, त्यांनाही आपल्या व्हिडिओची मदत होईल. आणि असेच आपले नवीन व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू.